दिवसातील दुसऱ्या फेरीतला पहिला सामना आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय। जयदुर्गा सुपेगाव च्या विरोधात आपण पाहतोय आई गावदेवी अलखिवली। या अंगामध्ये आपण विचार केला तर आई गावदेवी अलखिवली या संघाचा हंगाम खूप चांगला राहिलाय आतापर्यंतचा विचार केला तर, आणि त्यांच्या विरोधात तर मॅचला ती सुरुवात, पहिला चेंडू ऑन साइडला स्ट्रोक केला गेलाय। डीप मध्ये क्षेत्ररक्षक चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं। एकच धावेवर बॅटरला समाधान मानावं लागतंय। पहिली धाव पलकावर जोडली जाते। श्री गणेशा झालाय जयदुर्गा सुपेगाव टीमचा। विनंती असेल बहादूर गोलवाला तिच्या समोर जी बाईक आहे ती बाईकची जी आरशी आहे ती थोडीशी फिरवायची। यावेळी चांगला स्ट्रोक इनफिल्डच्या वरन खाली क्षेत्र निवडलं गेलंय। डीप मधून क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करतोय। त्या दरम्यान 2 धावा तर कंप्लीट झाल्या आहेत। 2च धावेवर समाधान मानावं लागतंय बॅटर आपण पाहतोय प्रणयला। धन्यवाद बहादूर गोलेवाला। तर धावसंख्या आपण पाहतोय 3 या अंकावर जाऊन पोहोचले। गोलंदाज निलेश पुणे एकदा गोलंदाज ट्रॅकवर प्रणयच्या विरोधात। यावेळेस वेगवान चेंडू होता, पायावर आदळला, नॉन सेकंडकडे फेकी झाली। त्यानंतर मात्र एके धावेचं रूपांतर दुसरे धावेमध्ये होत असताना आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय। धावसंख्या 2च्या बढतीनं जाऊन पोहोचले 5। चांगला चेंडू होता, पायावर आदळला, त्यानंतर जोरदार अपील पाहायला मिळाली। बॅटरने निर्णय घेतला सिंगलचा, फेकी झाली गोलंदाजाच्या माध्यमातून, त्यानंतर मग दुसरे धावेमध्ये रूपांतर। धावसंख्या आपण पाहतोय 5 या अंकावर। 3 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय। गोलंदाज निलेश पुणे एकदा गोलंदाज ट्रॅकवर। यावेळेस पंचांचा इशारा आलाय व्हाईट बॉलचा। एकत्रित धाव पलकावर जोडली जाईल। धावसंख्या 1च्या बढतीनं जाऊन पोहोचली 6। चांगला वेग आहे या गोलंदाजाकडे। लाईन लेंथ बिघाड पाहायला मिळाला मागील चेंडूवर। पुणे एकदा निलेश गोलंदाज ट्रॅकवर। यावेळी चांगला स्ट्रोक आहे इनफिल्डच्या वरन, एक्स्ट्रा कव्हर मध्ये चेंडू निघून जातो। डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये चेंडूला अडवलं जाते। त्यानंतर फलंदाज मात्र 2 धाबा कंप्लीट करत असताना मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत। 2 धाबेने धावफलक पुढे सरसेल, जाऊन पोहोचेल 8 या अंकावर। 4 चेंडूंचा खेळ समाप्त झाला। 8 धाबा फलकावर। सिंगल डबलने मात्र धावफलकाला आकार दिला जातोय। यावेळेस चांगला स्ट्रोक, एक्स्ट्रा कव्हरेज मध्ये चांगले क्षेत्ररक्षण, चांगली कॉलिंग पाहायला मिळाली। या चेंडूवर पाहिलं तर सगळं चांगलं पाहायला मिळालं। क्षेत्ररक्षण चांगलं झालं, स्ट्रोक चांगला पाहायला मिळाला आणि कॉलिंग सुद्धा चांगली पाहायला मिळाली। एक सिंगलच्या बढतीनं धावफलक 9 या अंकावर जाऊन पोहोचलाय। यावेळेस ऑन साइडला स्ट्रोक केलाय, क्षेत्ररक्षक बनलाय अडसर। विकेट क्रमांक पहिला मैदानाच्या बाहेर जावं लागेल। बॅटर आपण पाहतोय सौरभ। तर पहिल्या ओव्हरचा खेळ झालाय समाप्त। धावफलकावर धावा आहेत 9। 1 गडीच्या मोबदल्यात टॉस जिंकल्यानंतर बॅटिंग करत असताना आपण पाहतोय जयदुर्गा सुपेगाव टीम आई गावदेवी अलखिवलीच्या विरोधात। जे प्रेक्षक मैदानाच्या भेटीला आता आले असतील
यूट्यूबच्या माध्यमातून आता जोडले गेले असतील. आपण मैदानाच्या आतमध्ये दुसऱ्या फेरीतला पहिला सामना पाहतोय. टॉस जिंकून बॅटिंग करत असताना जयदुर्गा सुपेगाव टीम मैदानाच्या आतमध्ये. हे दोन बॅटर आपण पाहतोय, अक्षय आणि प्रणय. न्यू बॅटर आपण पाहतोय, अक्षय नॉन स्ट्रायकिंगला असेल तर प्रणय स्ट्रायकिंगला. यावेळेस हाफ ट्रॅकर होता, क्षेत्ररक्षक आहे सीमा लगत. चांगला झेल कंप्लीट करत असताना दुसऱ्या षटकाची सुरुवात होते. विकेट ना विशालला मिळते ही पहिली विकेट. यावेळेस बघितलं तर हाफ ट्रॅकर होता, पुलचा फटका आपल्याला पाहायला मिळाला. त्यानंतर क्षेत्ररक्षक आपण पाहिलं सीमा लगत चांगला झेल कंप्लीट करत असताना आणि विकेट क्रमांक दुसरा मैदानाच्या बाहेर जात असताना आपण पाहतोय. सलामीचे दोन्ही बॅटर आपण पाहतोय तंबूच्या आश्रयाला गेलेत. न्यू बॅटर आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये धनराज आणि अक्षय. ह्या दोन्ही फलंदाजाला मात्र इथून भागीदारी निर्माण करावे लागेल. गोलंदाज विशालचा पुढील चेंडू. यावेळेस ऑन साइडला स्ट्रोक यायचा होता, पायावर जोरदार आदळला गेलाय, जोरदार अपील पाहायला मिळाली. पंच आमचे अनुभवी आहेत, चांगला निर्णय त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाला. नॉट आउट. चांगला वेग आहे या गोलंदाजाकडे विशाल, तीच गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. यावेळी चेंडू हवेत आहे, शॉट फाईन लेग क्षेत्रामधून क्षेत्ररक्षक चेंडू खाली आलाय. अजून एक विकेटचं पतन. विकेट क्रमांक तिसरा जाईल तंबूच्या आश्रयाला. काय गोलंदाजी पाहायला मिळते या दुसऱ्या षटकामध्ये. विशाल हा गोलंदाज मात्र कमालीची गोलंदाजी करत असताना मैदानाच्या आतमध्ये. सुरुवात केली विकेटने. आतापर्यंत या षटकामध्ये पाहिलं तर 3 चेंडू हाताळले गेलेत आणि 2 विकेट मिळवण्यात यश आलंय. तर न्यू बॅटर आपण पाहतोय यतिराज मैदानाच्या आतमध्ये स्ट्रायकिंगला सज्ज होईल. जरूर विकेटचं पतन मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. 3 विकेट्स गमावल्या गेलेत, परंतु मागे काय घडलं, इथून मात्र काय करायचंय हे करावं लागेल मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस अजून एक वेगवान चेंडू पाहायला मिळालाय विशालचा. फलंदाजाला प्रश्न विचारणारा राहिलाय. आतापर्यंत एकंदरीत सिद्धेश जर आपण विचार केला तर पहिल्या चेंडूवर विकेट, त्यानंतर निर्धाव, तिसऱ्या चेंडूवर विकेट, चौथा चेंडू निर्धाव आणि कमालीची बॉलिंग करत असताना विशालला मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. यावेळेस अजून एक चांगला चेंडू पाहायला मिळतोय. निर्धाव चेंडू. अप्रतिम गोलंदाजी करत असताना विशालला आपण पाहतोय या मॅच मध्ये. या स्पर्धेतला पहिला मिडन षटक हाताळला जाईल का? अंतिम चेंडू टाकण्याकरिता विशाल गोंधळ ट्रॅकवर. यावेळेस हाताळला गेलाय निर्धाव चेंडू आणि या स्पर्धेतील पहिला मिडन षटक हाताळला गेलाय. हा गोलंदाज ठरलाय विशाल. कमालीची बॉलिंग करत असताना आपण दुसरं षटक पाहिलं विशालचं. 2 विकेट्स मिळवल्या, कुठली धाव दिली नाहीये. धन्यवाद. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावर धाबा आहेत 9 वर 3 अशी परिस्थिती आपण पाहतोय. जयदुर्गा
सुपेगाव टीम टॉस जिंकल्यानंतर बॅटिंग करत असताना आतापर्यंत टॉस जिंकून जो निर्णय घेतलाय तो असफल राहिलाय। यावेळेस बाहेरचा चेंडू गली रिजन मध्ये चेंडू निघून जातोय एका धावेकरिता धावसंख्या 1च्या बढतीनं। आता मात्र दुहेरी अंकामध्ये आपल्याला प्रवेश करत असताना 10 हे अंक जोडले जात आहेत। तिसरे षटक मार्गस्थ आहे। एक चेंडूचा खेळ समाप्त झालाय। दुपारचं सत्र आणि शांत क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतोय। चांगली गोलंदाजी करत असताना आई गावदेवी अलखिवली टीमला आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये। यावेळेस बायच्या स्वरूपात ही धाव फलकावर जोडली जाईल। धावसंख्या 1च्या बढतीनं जाऊन पोहोचली 11। धावांसाठी संघर्ष करावा लागलाय या इनिंगचा आपण विचार केला तर पुढील 2 टीमला मी इन्व्हाइट करेन टॉस बॉक्स मध्ये आपण यायचं आहे। आई गावदेवी नांदेड टीमचा कॅप्टन आणि आई गावदेवी पारिवली टीमचा कॅप्टन। यावेळी चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय। त्या दरम्यान 2 धाबा इथे मात्र कंप्लीट केल्या गेलेत। 2 धाबेने धावफलक पुढे जाईल जाऊन पोहोचेल 13 या अंकावर। तर गोलंदाज तयार। अक्षयचा पुढील चेंडू यावेळेस गती परिवर्तन आणि टेनिस बॉल क्रिकेटचा आपण विचार केला तर असुर आहे ते खूप चांगल्या पद्धतीने मात्र गोलंदाज वापर करत असताना पाहायला मिळत आहेत। त्याचाच वापर मात्र अक्षय मैदानाच्या आतमध्ये करत आहेत। धावसंख्या 13। यावेळेस ऑन साइडला स्ट्रोक केला गेलाय। क्षेत्ररक्षक आहे पहिल्या क्षेत्रामधून चेंडूपर्यंत पोहोचेल। एक धाव तर कंप्लीट झाली आहे। नॉन स्ट्राइक एंड कडे फेकी झाली, रॉंग एंड कडे फेकी झाली। त्यानंतर कलेक्शन चुकीचं झालं आणि त्यामध्ये अजून एक धाव। काय घडलंय मैदानाच्या आतमध्ये? धावा 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 आणि धावा पाहायला मिळत आहेत। पंच आम्हाला कळवतील एकूण किती धावा फलंदाजाने पूर्ण केल्यात आणि 5 धावा पलून मात्र फलकावर जोडत असताना आपण पाहतोय। धावसंख्या 5च्या बढतीनं जाऊन पोहोचेल 18 या अंकावर। आणि तीच गरज आहे जयदुर्गा सुपेगाव टीमला। धावा येणं खूप गरजेचं आहे। ते कशाही येऊत फलकावर जोडल्या जावत हेच म्हणत असतील हे दोन्ही बॅटर। अक्षय पुणे एकदा गोलंदाज ट्रॅकवर। स्ट्राइक एंड आपण पाहतो यतिराज अक्षयच्या विरोधात। यावेळेस चांगला चेंडू यष्टीरक्षक चुकी करतोय आणि त्याचं भुगतान मात्र 1 धावेकरिता आपल्याला पाहायला मिळेल। 1च धाव असेल फक्त। बायच्या स्वरूपात ही धाव फलकावर जोडली जाईल। धावसंख्या 1च्या बढतीनं जाऊन पोहोचली 19। एकंदरीत पाहायला गेलं तर दुसरं षटक अप्रतिम राहिलं, कमालीचं राहिलं विशालचं। मात्र तिसऱ्या षटकामध्ये 10 धावा खर्च केल्यात अक्षयने। त्यामध्ये आपण पाहिले असेल पलून 5 धावा आपल्याला 5व्या चेंडूवर पाहायला मिळाल्या आणि परिणाम स्वरूपी 3 षटकाच्या समाप्तीनंतर 19 वर 3 अशी परिस्थिती आपण पाहतोय। जयदुर्गा सुपेगाव टीम टॉस जिंकून बॅटिंग करत असताना आई गावदेवी अलकिलवीच्या विरोधात। पुढील 2 टीमला मी इन्व्हाइट करेन टॉस बॉक्स मध्ये। आई गावदेवी नांदेड टीमचा कॅप्टन आणि आई गावदेवी पारिवली टीमचा कॅप्टन। मोठी मॅच आपल्याच भेटीत येते। नांदेडने विपक्षात पारिवली। तर अंतिम षटक गोलंदाज ट्रॅकवर आपण पाहतोय। अनुभव असलेला हा गोलंदाज विलास गोलंदाजी ट्रॅकवर।
अनुभवाचा भरणा. यावेळेस गली रिजन मध्ये चेंडू निघून चाललाय एके धावेकरिता. चांगलं क्षेत्ररक्षण तिथं पाहायला मिळालं. आणि यावेळेस एके धावेने धावफलक पुढे जाईल. 20 धावा. सुपेगावचे खेळाडू आहेत त्यांनी आपण खेळाडू कक्षामध्ये बसायचंय. खाली बसू नका. यावेळेस पंचांचा इशारा आलाय. व्हाईट बॉलचा एक अतिरिक्त धावाचा भरणा फलकावर पाहायला मिळतोय. धावसंख्या 1च्या बढतीनं जाऊन पोहोचले 21. यावेळेस लो पोल टॉस होता. ड्राईव्हचा फटका पाहायला मिळाला. लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये चेंडू निघून चाललाय. एक धाव तर कंप्लीट आहे. दुसरी धाव डोक्याची ठरली आहे आणि तिसरी धाव इथे मात्र धोक्याची ठरली आहे. पंचांचा इशारा येतोय. रनआउटच्या स्वरूपात विकेटचं पतन. न्यू बॅटर आपण पाहतोय प्रतीक स्ट्राईक एंडला आपण त्या खेळाडूला पाहणार आहोत. स्ट्राईक एंडला आपण पाहतोय बॅटर यतिराज. गोलंदाज बिलास पुणे एकदा गोलंदाज ट्रॅकवर. यावेळेस ऑन साईडला स्ट्रोक केला होता. एसटी रक्षक चुकी करतोय. स्ट्राईक एंडकडे पैकी झाले. तिथे मात्र रनआउटच्या स्वरूपामध्ये यतिराजला परतावा लागेल तंबूच्या आश्रयाला. विकेटचं पतन. डीजे तर न्यू बॅटर आपण पाहतोय भूषण नॉन स्ट्राईक एंडला. तर स्ट्राईक एंडला प्रतीक. गोलंदाज विलास पुणे एकदा गोलंदाज ट्रॅकवर. यावेळी चांगला वेग चांगला चेंडू पाहायला मिळाला. निर्धावच्या स्वरूपात चेंडूची हाताळणी केली गेली. धावसंख्या स्थिर आपल्याला पाहायला मिळते. फलकावर आहे. यावेळेस स्ट्रोक चांगला पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक आहे परंतु त्या आवाक्या बाहेर चेंडू निघून चाललाय सीमा रेषेच्या बाहेर. प्रतीकचा हा ब्लास्ट. प्रतीकचा हा षटकार. धावसंख्या षटकाराच्या बढतीनं जाऊन पोहोचले 31. यावेळेस अजून एक तडाखा परंतु क्षेत्ररक्षक बनलाय अडसर. लांबी गाडती आले नाहीये आणि विकेटचं मात्र होतोय पतन.
गावदेवी अलकिवली टीम समोर हे लक्ष असेल तर आपण दुसऱ्या फेरीतील दुसऱ्या मॅचचा करणार आहोत टॉस। आई गावदेवी नांदिवडेच्या विरोधात आई गावदेवी पारिवली। दोन्ही टीम चे कॅप्टनला विनंती करतोय की आपण टॉस बॉक्स मध्ये लगेच यायचं आहे। धन्यवाद। तर मी सतीश दादा जाधव यांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते करणार आहोत आपण टॉस। तर नाण्याची पहिली बाजू कृष्णा 11 तर नाण्याची दुसरी बाजू कवाड। आई गावदेवी नांदिवडे विरोधात आई गावदेवी पारिवली असा टॉस नांदिवडे टीम कडून दिला जातोय। कौल कवाड असा कॉल दिला गेलाय आणि नाण्याची बाजू आई गावदेवी नांदिवडे टीमच्या बाजूने लागली। मी दादांना विनंती करतोय आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचंय। एकंदरीत पाहिलं तर दुसऱ्या फेरीतला दुसरा सामना दुपारचं सत्र टॉस जिंकलाय काय निर्णय क्षेत्ररक्षण निवडत असताना पारिवली टीमला किती धावा रोखण्याचा तुमचा प्रयत्न असेल, कोणाकडून अपेक्षा असतील, पॉवरचे जे गोलंदाज असतील चांगले विकेट प्राप्त करून देतील, कुठेतरी पारिवली टीमला धावांपासून रोखण्याचं काम करतील। आदित्य किशोर आहे, अजून विशाल आहे आणि बॅटिंग करत असताना कोणाकडून अपेक्षा असतील मागील मॅच मध्ये कुठेतरी परफॉर्मन्स चांगला राहिला नसेल, या मॅच मध्ये चांगला केला जाईल। प्रकाश आहे, किशोर आहे, विदेश आहे। धन्यवाद। जाऊया पारिवली टीमचं कॅप्टन टॉस हारलाय, बॅटिंग करायचे। दुपारचं सत्र आहे, दुपारचं सत्र म्हटलं तर फलंदाजांना पूरक किती धावा जाण्याचा प्रयत्न असेल? 40 ते 45। कोणाकडून अपेक्षा असतील या मॅच मध्ये चांगली फलंदाजी केली जाईल, कुठेतरी नांदिवडे टीमवर अटॅकिंग क्रिकेट पाहायला मिळेल। पूर्ण संघाकडून एका प्रत्येकाने 100% दिलं पाहिजे। शेवटचा प्रश्न या आयोजन नियोजन आणि कुणालदाची स्पर्धा म्हटली तर आयोजन चांगलं असतं। आयोजन तर खूपच सुंदर आहे आणि त्या आम्हाला इथं खेळाची संधी दिली त्याच्यामध्ये आम्ही आभार मानतो। धन्यवाद। दोन्ही टीमला देऊया खूप साऱ्या शुभेच्छा। इथे टॉस जिंकलाय आई गावदेवी नांदिवडे टीमनं। प्रथम गोलंदाजी करण्याचा घेतलाय निर्णय आणि इन्व्हाइट केले या दुपारच्या सत्रामध्ये बॅटिंग करण्याकरिता आई गावदेवी पारिवली टीमला। धन्यवाद। चला जाऊया तो मॅचच्या दिशेने तब्बल 31 धावसंख्येची क्षमस्व 29 धावसंख्या धावफलकावर जोडली गेली आणि विजयाकरिता 30 या धावसंख्येची आवश्यकता विजयाकरिता इथून मात्र भासतीये आणि आता 24 चेंडू आणि 30 धावांचं आव्हान इथून मात्र आपण पाहत आहे आणि या पहिलं षटक हाताळण्याकरिता आशिषला इथे मात्र आणले गेले। कपिल जिमाळी यांच्या वतीनं अलकिवली संघाला इथे मात्र शुभेच्छा पोहोचतात। थँक्यू सो मच कपिल जिमाळी। बॅटच्या फेस मध्ये चेंडू जसं आलाय तसा डायरेक्टली फेकून दिला गेलाय बाउंड्रीच्या दिशेनं। थोडासा वेग मंदावत असताना जेमे जेमे का होईन पण इथे मात्र धावा पूर्ण केल्या गेल्यात। आमचे गुणलेखक मित्र माहिती पोहोचत आहेत 2 आणि धावफलक 2 धावेच्या बढतीनं जाऊन पोहोचताना ते म्हणजे अर्थातच आमचे गुणलेखक मित्र माहिती पोहोचत आहेत 4 या अंकावर। 3 चेंडूचा खेळ इथून मात्र संपुष्टात आलाय। धावसंख्या 4 या अंकावर धावफलक जाऊन पोहोचताना सध्या तरी आपण इथून मात्र पाहत आहे पहिलं षटक आहे बाबरपेचं षटक, महत्वाचं षटक। यावेळेस खूप आहे चेंडू हवेमध्ये फटका फसलाय की काय? यावेळेस फटका फसतोय, विकेटचं होतं पतन परतावं लागेल झेलबादच्या स्वरूपात तंबूच्या असायला डीज।
विकेटचं बदन इथे वाद होताना आपल्याला पाहायला मिळतं. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये विल्लास सध्या तरी दाखल होत असताना इक्वेशन जर का आपण पाहिलं तर 20 चेंडूचा खेळ इथून मात्र शेष राहतो आणि विजयाकरिता 26 धावसंख्येची आवश्यकता इथून मात्र भासती आहे. 26 धावा आणि 20 चेंडू इथून मात्र शेष राहत असताना चेंडू संपुष्टात येत आहेत. आतापर्यंत 4 चेंडूंचा खेळ संपलाय. चला घाई करा थोडंसं फास्ट. त्या गाड्या जर तिथे असतील तर कृपया करून बाजूला घ्या. आमच्या खेळाडू मित्रांना त्रास होतोय. चला टीम 30 धावसंख्येचा आम्हाला गुणलेखकांनी 30 दर्शवलंय. येस 29 धावा धावफलकावर जोडल्या गेल्यात. विजयाकरिता 30 धावांचा पण इथून मात्र आपल्याला पाहायला मिळते. 4 चेंडूचा खेळ संपलाय. यस यावेळेस पुन्हा एकदा थोडासा टेक्निकल इश्यू आणि आम्ही तुमच्यापासून दूर आहोत. क्षमस्व. यावेळेस आपण इथून मात्र पाहत आहे विकेटचं पतन. षटक संपलंय. क्रमांक 1 पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या स्थिर होती ती म्हणजे 4 या अंकावर.
जरूर डीजेची फरमाईश पूर्ण केली जाईल. षटक क्रमांक पहिले संपले. धावसंख्या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 2-4 या अंकावर धावफलक जाऊन पोहोचताना आपण पाहताय गडी सुद्धा बाद झालाय. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना विक्कीला आपण इथून मात्र पाहताय. विक्कीवर जिम्मेदारी सोपवली गेली आहे टीम अलिखिवली संघाकडून. चला नेक्स्ट मॅच आई गावदेवी नांदेडने आणि त्याच्या विपक्षात आई गावदेवी पारिवली व टीम कॅप्टन्स आपण क्षणाचाही विलंब न करता त्वरित नाणेफेकी कक्षामध्ये इथून मात्र जॉईन व्हायचं आहे. आपण पाहताय 18 चेंडूंचा खेळ शेष आहे आणि विजयाकरिता 26 धावसंख्येची आवश्यकता इथून मात्र भासतीये. 18 चेंडू आणि विजयाकरिता 26 धावसंख्येची आवश्यकता. गोलंदाज तयार. पहिलाच बॉल यावेळेस कदाचित नो बॉलचा इशारा पंचांकडून आलाय. नो प्लस टोटली यस 2 धावा इथून मात्र नो प्लस 1 टोटली 2 धावा इथून मात्र मिळतील. कदाचित जे रनअप घेत असताना थोडासा त्रास उद्भवला गेला आणि त्याच्यानंतर समोरचा चेंडू इथे मात्र चुकला गेला. नो प्लस 1 टोटली 2 धावा इथून मात्र मिळतात. धावफलक 2 धावेच्या बढतीनं जाऊन पोहोचताय. ती म्हणजे अर्थातच 6 या अंकावर धावफलक 2-6 या अंकावर धावफलक सध्या तरी जाऊन पोहोचताना आपण इथून मात्र पाहताय. अक्षयला आणले गेले गोलंदाजी ट्रॅकवर. षटक क्रमांक द्वितीय हाताळण्याकरिता फ्री हिटचा चेंडू. पुढचा चेंडू फ्री हिटचा. चला घाई करा थोडीशी विनंती असेल आयोजकांच्या वतीनं ती सूचना आमच्यापर्यंत पोहोचते. गोलंदाजी ट्रॅकवर. गोलंदाज इथून मात्र तयार. पुढचा बॉल यावेळेस फ्री हिटचा चेंडू होता. यावेळेस व्हाईट बॉलचा इशारा पंच आमच्यापर्यंत इथून मात्र दर्शवत आहेत आणि म्हणायला हरकत नाही फ्री हिट कंटिन्यू. व्हाईट बॉल मैदानाच्या आतमध्ये सध्या तरी आपल्याला पाहायला मिळाला. म्हणजे पुढचा चेंडू येणारा इथून मात्र हाही फ्री हिटचा पाहायला मिळेल. फ्री माइंड न फटका कन्वर्ट करणं गरजेचं आहे. 18 चेंडू विजयाकरिता 23 धावसंख्येची आवश्यकता विजयाकरिता अजूनही भासतीये. गोलंदाजी ट्रॅकवर. गोलंदाज तयार. पुढचा बॉल यावेळेस दिशा दिली गेली आहे बाउंड्रीच्या दिशेने. धाव घेणारा चेंडू. सिंगल मिळते डबलच्या प्रयत्नामध्ये पण चेंडूला घेऊन क्षेत्ररक्षक निघून जातोय सीमा रेषा पलीकडे. चौकार 4. पाहायला मिळाला. धावसंख्या 11 या अंकावर धावफलक 2 बाद विजयाकरिता आता मात्र समीकरण होईल चेंज. 17 चेंडू आणि आता मात्र 19 धावसंख्येची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये. पुढचा बॉल हो यावेळेस भिरकावून दिलाय बाउंड्री लाईनच्या दिशेने चेंडू. क्षेत्ररक्षक आहे तिथे मात्र तैनात. विकेट होईल पतन. परतावं लागेल. विकी बॅक टू द डगआउट. आपण पाहताय विकेटचं पतन होताना इथून मात्र. चला टीम चुपिगाव थोडंसं घाई करण्यात इथून मात्र बंधनकारक असेल. पुढचा बॉल जसा आलाय तसा फेकून दिला बॅक साईडला. तिथे मात्र क्षेत्ररक्षक करताय जीवाच्या अख्यांतानं प्रयत्न आणि प्रयत्नाला यश सुद्धा येताना मैदानाच्या आतमध्ये इथून मात्र पाहताय. बाउंड्री लाईनच्या नजदीक जाणारा चेंडू इथून मात्र रोखलाय. किती धावा कन्वर्ट केल्या गेल्या या चेंडूवर तर धावा इथे मात्र कन्वर्ट केल्या गेल्या 2 आणि धावफलक 2 धावेच्या बढतीनं जाऊन पोहोचताना ते म्हणजे 13 या अंकावर. पहा पहिला चेंडू नो पडला. त्यानंतर व्हाईट फ्री हिटच्या चेंडूवर एक चौकार पाहायला मिळाला. त्यानंतर विकेट मिळाली आणि आता मात्र 2 धावा. पुढचा बॉल यावेळेस पाहताय गॅप हेरण्याचा प्रयत्न पण जणू रचलाय सुपेगावकरांनी इथून मात्र सापळा मैदानाच्या आतमध्ये. धावसंख्या 3-13 विजयाकरिता 15 चेंडू आणि आता मात्र 17 या धावसंख्येची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये इथून मात्र भासतीये. 14 चेंडू विजयाकरिता 17 धावसंख्येची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये सध्या तरी आपण इथून पाहताय.
तसं बघायला गेलं तर आव्हान जवळ करण्याचं काम अलकिवलीकर इथून मात्र करतायत गोलंदाज यार. पुढचा बॉल यावेळेस फेकून दिलाय चेंडूला बाउंड्री लाईनच्या पलीकडे. चाललाय चेंडू आमच्या प्रेक्षक राजाला धडकी बनवणारा. इथे मात्र षटकार 6. गरज होती कदाचित अलकिवलीकरांना या षटकाराची आणि षटकार ठोकलाय ते मात्र अक्षयने इथून मात्र पाडताय. षटकार धावा संख्या 19. जगात भारी 19 फेब्रुवारी गोलंदाज यार. पुढचा बॉल पुन्हा एकदा मोठ्या फटक्याकरिता जायचं होतं पण पंच षटक समाप्तीचा इशारा पोहोचत आहे. 2 षटकांचा खेळ संपलाय. धावा संख्या 19. 12 चेंडूंचा खेळ शेष. विजयाकरिता 11 धावसंख्येची आवश्यकता कारण विजयाकरिता आव्हान आहे 30 या धावसंख्येचं. चला घाई करा थोडीशी. षटक क्रमांक 2 इथून मात्र संपलाय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावा संख्या 3 बाद 19. 12 चेंडू आणि विजयाकरिता 11 या धावा संख्येची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये. इथून मात्र भाष्य विशाल आतापर्यंत 2 चेंडू आणि 2 धावा खर्च केल्या गेल्यात. अक्षयचा विचार केला तर 8 धावा वैयक्तिक बनवल्यात. ऑन स्ट्राईक विशाल आपल्याला मैदानाच्या आतमध्ये शरीराचा वेध घेणारा हा चेंडू, थांबा दर्शवणारा हा चेंडू इथून मात्र आपण पाहत आहे. दरदा फॅकी डॉट बॉल इथून मात्र आपण पाहताय. सौरभला आणले गेले. षटक क्रमांक 3 हाताळण्याकरिता सौरभवर जिम्मेदारी सध्या तरी सोबवत आहेत. गोलंदाज ट्रॅकवर गोलंदाज. ओहो यावेळेस पुन्हा एकदा वेगवान चेंडू, फलंदाजांना थांबा दर्शवणारा चेंडू. जेवढे चेंडू निर्धाव जाताना दिसतील ना कदाचित ते नंतर महागात ठरताना इथून मात्र अलकिवलीकरांना पाहायला मिळतील. पण त्याचा फायदा सध्या तरी सुपेगावकर इथून करताना पाहायला मिळत आहेत. 10 चेंडू 11 धावा संख्येची आवश्यकता. पुढचा बॉल वेट केलं गेलं पण चेंडूला सरळ पाठवलं बाउंड्री लाईनच्या पलीकडे. पाहायला मिळतोय षटकार 6 धावा. धावसंख्येची आवश्यकता. पुढचा बॉल यावेळेस इथून मात्र पाहताय व्ही मध्ये खेळला गेलाय. मिड ऑनच्या क्षेत्रामध्ये आपण हा स्ट्रोक कन्वर्ट होताना पाहताय. सिंगल कन्वर्ट केली गेली आहे. कदाचित एवढे चेंडू शिल्लक आहेत की सिंगलनेही धावा कदाचित केल्या जाऊ शकतात. धावसंख्या 26. 8 चेंडू विजयाकरिता 4 धावेची आवश्यकता. म्हणजे तिसऱ्या षटकातील चेंडू संपलेत आतापर्यंत 4. शेवटच्या 2 चेंडूचा खेळ शेष. पुढचा बॉल यावेळेस विजयाचा शंखनाद करणारा फटका. चेंडू बाउंड्री लाईनच्या पलीकडे. षटकार 6 धावा. सामना विजयश्री इथून मात्र ठरतोय.
या सामन्याचं मॅन ऑफ द मॅच विशाल, प्लीज वेलकम. एका रांगेमध्ये मैदानाच्या आतमध्ये प्रवेश करायचा आहे आणि एका रांगेमध्ये मैदान सोडायचं आहे. नवीन टीम एंट्री करतानाही विनंती इथून मात्र असणार आहे, या गोष्टीची आपण नोंद घ्या. त्याच्यानंतर कुठल्याही प्रकारची सबब आयोजकांनी आमच्यामध्ये सूचना पोहोचवली आहे, ऐकली जाणार नाही आहे. आणि कृष्णा स्मृती चषक 2024 मधलं पहिलं मेडन ओव्हर कोणी हाताळलंय तर विशालने हाताळलंय. विशाल या मॅन ऑफ द मॅचचं किताब घेण्याकरिता, ज्यांनी मेडन ओव्हर पण हाताळली. आणि त्याच्यानंतर जर का विचार करायचा झाला तर 2 गडी बाद केलेत आणि फलंदाजी करत असताना तब्बल 8 धावा ज्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाला. चांगली पारी साकारली आहे इथून मात्र विशालनं. या आम्ही विनंती करतोय मॅन ऑफ द मॅच पारितोषिक स्वीकारण्याकरिता यायचं. आणि कुणालजी लसने साहेब या स्पर्धेचे आयोजक प्रायोजक यांना आम्ही विनंती करतो आपल्या शुभ हस्ते इथे विशालनं हे मॅन ऑफ द मॅचचं किताब इथून वितरित करायचं आहे. चला